हा प्रश्न थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2024 ला आलाय. इफिशियन्सी ऑफ द कार्नोट इंजिन इज 50% at certain temperature of source and the temperature of the sink is 450 degree Kelvin. For the same temperature of source, efficiency increases to 60% at sink temperature. Option A 180 degree Kelvin, B 360 degree Kelvin, C 550 degree Kelvin, 540 degree Kelvin and D 720 degree Kelvin. आता आधी आपल्याला काय दिले तर इंजिनची इफिशियन्सी 50% दिली आणि सिंकचं टेम्परेचर 450 दिलेलं आहे. आता आधी आपल्याला सोर्सचं टेम्परेचर म्हणजे हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर काढायचं आहे. आता त्याच्यासाठी इफिशियन्सीचा हा फॉर्म्युला असतो आणि जेव्हा तुम्हाला इफिशियन्सी आणि टीसी दिलेलं असतं टीएच काढण्यासाठी फॉर्म्युला असतो टीसी डिवायडेड बाय 1 मायनस इटा. मग आता हे 450 आहे 1 मायनस 0.5 म्हणजे 0.5 आले 0.5 दॅट इज नथिंग बट 1/2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इट बिकम न्यूमरेटर म्हणजे 450 इंटू 2 इट बिकम्स 900 डिग्री केल्विन. म्हणजे सोर्सचं किंवा हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर 900 डिग्री केल्विन झालेलं आहे. आणि आणखी ट्रिक सांगते, इफिशियन्सी 50% असेल तर टीसीचं जे टेम्परेचर असतं त्याच्या दुप्पट टीएचचं टेम्परेचर असतं. म्हणजे हे जर तुम्हाला 400 दिलं तर हे 800 असणार, हे 300 दिलं तर हे 600 डिग्री केल्विन मध्ये समजतंय. हे 350 असेल तर हे 700 असणार आणि म्हणून डिरेक्टली तुम्ही हे लिहू शकता की हे 450 आहे तर हे 900 आहे. एवढं करायची पण गरज नाही. आता इफिशियन्सी इन्क्रीज केली किती 60% एवढी इन्क्रीज केली म्हणजेच 0.6. हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर सेम ठेवलं आणि आता तुम्हाला कोल्ड रिझर्वायरचं म्हणजे सिंकचं टेम्परेचर काढायचं आहे. मग सिंकचं टेम्परेचर काढायला फॉर्म्युला हा लक्षात ठेवा टीसी बरोबर 1 मायनस इटा इंटू टीएच. आता 1 मायनस 0.6 म्हणजे 0.4 झाले आणि टीएच 900 आहे 0.4 दॅट इज नथिंग बट 4/10. मग 1 0 1 0 हा 1 0 1 0 कॅन्सल झाला 90 इंटू 4 दॅट इज 360 डिग्री केल्विन. म्हणजे इफिशियन्सी 60% करायची असेल सोर्सचं टेम्परेचर 900 डिग्री केल्विन असेल तर सिंकचं टेम्परेचर त्यावेळी तुम्हाला किती घ्यावं लागेल तर 360 डिग्री केल्विन घ्यावं लागेल की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.